हरे कृष्णा। जास्त आवाज जास्त प्रकाश दोन्ही सहन होत नाही. कमी आवाज कमी प्रकाश ती पण समस्या. कमी प्रकाश असलं तर काही दिसत नाही, काही कमी आवाज असलं तर काही ऐकू येत नाही. जास्त आवाज जास्त प्रकाश असलं कान बिघडते, डोळे बिघडतात. तर आज परत आम्ही नीलजीच्या आमच्या हरे कृष्णा केंद्राच्या वार्षिक कार्यक्रमासाठी आलोय. दरवर्षी मी वाट बघतो की कधी नीलजीला आमचा वार्षिक कार्यक्रम होणार. किती छान सगळं व्यवस्था करता तुम्ही सगळे, आणि किती छान सुंदर मंदिर आहे इकडे. आणि खूप जुनं आमचं नामहट्ट आहे बेळगाव मंदिरचं. किती वर्ष झाले नामहट्ट सुरू होऊन इकडे? 27 वर्ष झाले. 27 वर्षापासून इकडे सत्संग कार्यक्रम चालू आहेत नीलजी गावामध्ये. तर खरोखर नीलजी जे भक्तांनी इकडे सहकार्य केलं आहे, भाग घेतला आहे, सेवा केली आहे ज्यांनी, सगळ्यांना हार्दिक धन्यवाद. आणि आमचे बेळगाव मंदिरपासून पण सुरुवातीपासून अनेक भक्तांनी इकडे दर आठवडे येऊन खूप सेवा केली आहे इकडे, त्यांना पण हार्दिक धन्यवाद. आज मला अनेक गोष्टींनी आश्चर्य होत आहे, आनंद होत आहे की एवढे भक्तांना मी आज बघत आहे इकडे. कारण आज एक दुसरा मेळा चालू आहे टी व्हीवर. सुदर्शन प्रभूने कुंभमेळाचा उल्लेख केला ना, तर या दुसरं काहीतरी मेळा तिकडे मरुभूमीमध्ये चालू आहे. आणि सगळे प्रभूजी लोक तिकडेच बहुतेक बसले असतील, त्यामुळे एवढे प्रभूजी आलेत ते बघून मला आश्चर्य वाटलं की एवढं पण कसं काय आले म्हणून. तर खरोखर हे भक्त कट्टर भक्त आहेत. माताजी लोक तेवढं बघत पण नाही, त्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही कुठची प्रतियोगिता चालली आहे काय आहे म्हणून. बरोबर आहे ना? त्यामुळे माताजी लोक अधिक जास्त संख्यात येतात. तरी ज्यावेळी सुदर्शन प्रभूंनी कुंभमेळ्याचा उल्लेख केला, तर का नाही कुंभमेळ्यापासून आम्ही सुरू करू. आता नीलजी गावामधून किती भक्त कुंभमेळ्याला गेले होते? हात वर करा बघू. 1 2 3 4 5 6 7 8 कमी, खूप कमी, 8-10 भक्त. आणि जे आज आले नाही आहेत बहुतेक गावामध्ये आणि पण असतील अनेक भक्त. अनेक लोक गेले होते का कुंभमेळ्याला? गेले होते इकडून? खूप गेले होते का? तर कुंभमेळ्यामध्ये काय आहे, तिकडे प्रयागमध्ये यमुना, सरस्वती, गंगा या 3 पवित्र नदींचा संगम आहे. खूप पवित्र स्थान मानलं जातं ते. आणि तिन्ही नदी खूप पवित्र आहेत, दिव्य आहेत. आणि त्यांचा संगम म्हणजे, आणि खूप त्याची जी दिव्यता आहे, एक प्रभाव आहे, तो वाढत आहे. परंतु आपण सर्वांनी ऐकलं असेल किंवा वाचलं असेल की पाणीची शुद्धता किंवा अशुद्धताच्या बद्दल थोडा वाद चालू होता आणि आत्ता पण आहे. आणि ही काही नवीन गोष्टी नाही आहे. अनेक वर्षापासून आमचे जे पवित्र नद्या आहेत त्यांच्यामध्ये एवढं आम्ही प्रदूषण केलेलं आहे की ह्याची काही सीमाच नाही आहे. आमचे पवित्र नदी, आमचे पवित्र स्थळ, तीर्थस्थान, धाम जे आहेत त्यांना पण एवढं आम्ही बिघडून टाकलेलं आहे. वेगळ्या कारणामुळे आमचे नदी आम्ही बिघडले, त्याच्यामध्ये प्रदूषण टाकून.
आम्ही वारामध्ये खूप, हवामध्ये खूप प्रदूषण केलं आहे, मातीमध्ये प्रदूषण केलं आहे, सगळीकडे प्रदूषण करून करून आम्ही एवढं नुकसान केलं आहे. तर त्याच्याबद्दल पण आम्ही थोडी चर्चा केली पाहिजे. आता आम्ही सगळं धार्मिक लोक आहेत, तिकडे एकत्र झालो आहोत. आमच्या हृदयामध्ये श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्यामुळे आम्ही आलो इकडे. तर हा प्रश्न आमच्या मनामध्ये उठू शकतोय. आम्ही फक्त भगवंतांची भक्ती करायची आहे ना, आम्ही नामस्मरण करायचं आणि श्रीमद भगवद्गीता आणि भागवतमधून आम्ही सगळं कथा वगैरे ऐकायचं, वाचायचं. जन्माष्टमी, गौरपौर्णिमा असे सगळे जे उत्सव आहेत ते आम्ही साजरा करायचे आणि खूप आनंदाने राहायचं. मग हे सगळं प्रदूषण आणि पर्यावरण आणि ह्याचं काय आम्हाला संबंध? धर्माचं किंवा भक्तीचं संबंध पर्यावरणाच्या पेक्षा आहे का? तुम्हाला काय वाटतं? पर्यावरण म्हणजे काय सगळ्यांना माहीत आहे ना? माहीत? पर्यावरण म्हणजे काय? काय काय आहे पर्यावरणामध्ये? काय काय आहे बघा, बोलू बघा, जोरात बोला. आता थोडं उच्च आवाजाने बोललं तर चालेल, कारण माईक तुमच्याकडे नाही आहे. काय? जल, पाणी, हवा आणि काय? वनस्पती, झाडं, आवाज, ध्वनी, पृथ्वी, माती. हे सर्व काही जे आहे आमचं निसर्ग जे आहे तेच पर्यावरण आहे आमचं. आणि हा प्रश्न उठू शकतो आमच्या मनामध्ये की भक्तीचा आणि हे पर्यावरणाचा संबंध काय आहे? कशासाठी आम्ही काळजी करायची याची? आता बघा, नाही आम्ही काळजी केली तर त्याचं किती नुकसान होतंय. आपण कोणी केदारनाथ, बद्रीनाथ गेलात का? कोण कोण गेलं बघा केदारनाथ, बद्रीनाथ? खूप उत्तर भारतामध्ये. आम्ही पण सर्व बेळगाव मंदिरपासून एक यात्रा केली होती तिकडे. 12 वर्ष झाले. सन 12 वर्ष झाले. आणि त्याच्यानंतर सन 2013 तिकडे एक मोठं दुर्घटना झाली. एवढं बाढ आलं आणि त्याच्यामुळे पूर्ण खूप नुकसान झालं तिकडे. खूप म्हणजे खूप नुकसान झालं. आणि कशामुळे झालं ते? निसर्गाचा कोप आहे, ते आहे बरोबर. पण निसर्गाचा कोप का आहे? कारण मी एवढं दुर्व्यवहार केलंय निसर्गाच्या प्रती की निसर्गाचं प्रतिकार आम्हाला दिसून आलं. तिकडचे जे माती आहे ते भूस्खलन झालं तिकडे आणि त्याच्यामुळे किती त्रास झाला. केरळमध्ये पण आम्ही बघतो, हल्ली 1 वर्षपूर्वी तसंच झालं. वेगळे ठिकाणे जे डोंगरी इलाका आहे तिकडे असंच होत असतं. का होत असतं? आम्ही काही न बघता झाडं कापत राहतो आणि झाडं कापल्यामुळे जे झाडांचं मूळ आहे जे की माती धरून बसते ते झाडच नसल्यामुळे मग माती निसरते आणि वेगवेगळे प्रकारचे भूस्खलन आदी अशा सगळ्या दुर्घटना होतात. आणि त्याच्यामध्ये मग नदीमध्ये किती नुकसान झालं, किती लोकांची हत्या झाली, मृत्यू झालं. आणि हे आमचे तीर्थस्थान केदारनाथ, बद्रीनाथ आमची नदी आहेत, पवित्र नदी आहेत. तसंच वेगवेगळे ठिकाणी एवढे अनेक दुर्घटना झालेले आहेत. 6 महिन्यापूर्वी मी ऋषिकेश गेलो होतो. तिकडे बघितलं की आमचं पवित्र तीर्थस्थान आहे त्याची दशा काय झाली आहे. सगळे वेगवेगळे प्रकाराचे मनोरंजनचे कार्य तिकडे चालतात. तिकडे सगळं खाणं पिणं सगळं चाललंय. लोक फक्त तिकडे भगवंतासाठी येत नाहीत, गंगेमध्ये पवित्रतेने शुद्ध मनाने निष्ठाच्यामुळे श्रद्धेच्यामुळे येत नाहीत आंघोळ करायला, मनोरंजनासाठी येतात, भोग करायला येतात. तर आमचे तीर्थस्थान पण राहिले नाहीत.
ऋषिकेश, हरिद्वार, बद्रीनाथ, केदारनाथ सगळे लोक ह्याचसाठी जातात. तर जर आम्ही पर्यावरणाची काळजी घेतली नाही, विशेष करून ज्या ठिकाणी आमचे तीर्थस्थान आहेत, तर आमचे तीर्थस्थान राहणारच नाही आहेत. आमचे पवित्र नदी पण राहणार नाही, आमचे पवित्र डोंगर पण राहणार नाही, आमचे पवित्र जे धाम आहे ते पण राहणारच नाही. तर आमचा धर्म काय राहणार? शेवटी ठीक आहे, नामस्मरण सर्वस्व आहे. आम्ही नामस्मरण कुठेही करू शकतो, त्याच्यामध्ये काही संशय नाही आहे. परंतु जर आम्ही धामाचं संरक्षण नाही केलं, गंगा, यमुना, गोदावरी, हे नर्मदा, कावेरी, कृष्णा, ह्या सगळ्या नदींची रक्षा आम्ही नाही केली, जे आमच्यासाठी खूप दिव्य आणि पवित्र आहे, तर काय होणार मग? हल्ली मी नाशिक पण गेलो होतो आणि तिकडे गोदावरी नदीची दशा बघितली. खूप खूप वाईट वाटलं की काय करून ठेवलंय आम्ही गोदावरी नदीची. गोदावरीला आम्ही म्हणतो दक्षिण गंगा. गंगा आहे ते दक्षिण भारतमध्ये वाहते, तर तिला आम्ही गोदावरी म्हणतो. आणि एवढं घाण झाले तिकडे, गटरसारखं झाले, प्रत्यक्ष गटर. असं सांगायला हे चूक होणार नाही. प्रत्यक्ष बघितलं तर आता तिकडे जे थोडेफार भक्त होते, श्रद्धाळू होते, त्यांच्याबरोबर मिळून आता काही एक प्रकल्प चालू आहे गोदावरी नदीला शुद्ध करायला. तर आता भक्तीचा संबंध काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला एक लहान गोष्टी सांगतो. आमचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद एकदा त्यांच्या खोलीमध्ये बसले होते. त्यांच्या टेबलावर त्यांचा चष्मा होता आणि कोणी भक्त आले. त्यांना विचारायला एक प्रश्न विचारला त्याने की श्रील प्रभुपाद, तुम्ही म्हणता की जे एक शुद्ध भक्त आहेत ते सगळीकडे भगवंतांना बघतात, तर सगळीकडे भगवंतांना बघणे ह्याचा अर्थ काय आहे? काय आम्ही प्रत्येक ठिकाणी भगवंतांना श्री कृष्ण 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 असं बघत असतो, की ह्याचा अर्थ काय आहे की भगवंतांचा शुद्ध भक्त सर्वस्व सगळीकडे भगवंतांना बघतो, ह्याचा अर्थ काय आहे? तर प्रभुपदांनी म्हटलं नाही, तसं नाही आहे. असं नाही आहे की शुद्ध भक्त प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक ठिकाणी, हवामध्ये, ह्याच्यामध्ये सगळीकडे भगवंत भगवंत बघतो, असं नाही आहे. प्रत्येक वस्तूचा संबंध तो भगवंताकडून तो करून घेतो, त्यामुळे त्याला काही बघितलं की भगवंतांची आठवण येते. असं एक संत होते बंगालमध्ये, आणि ते ज्यावेळी वर्षा ऋतूचे वादळ हे ढग बघायचे, त्यांना अचानक कृष्णांचं आठवण यायचं, कारण ते रंग कृष्णांचं ती त्वचाचे रंग आहे. तर हे कृष्ण म्हणून ते जोरजोरात बोलायचे. त्याने कुठे डोंगर बघितलं की त्यांना गोवर्धनचं आठवण यायचं. असं सगळीकडे वेगवेगळीकडे बघून भगवंतांचं स्मरण करणे. भगवद्गीतेमध्ये पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात, रसोहम अप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः, की ज्यावेळी मी पाणी पितो, पाणीचं पण स्वाद असतं. पाणीचं स्वादचा आस्वादन करून चखून आम्हाला भगवंतांचं आठवण यायला पाहिजे. आम्ही ज्यावेळी चंद्राचे किरणे बघतो किंवा सूर्याचा प्रकाश बघतो, तर भगवंत म्हणतात तेच मीच आहे, ते माझी शक्ती आहे, त्यामुळे माझं आठवण करा. मग प्रभुपादांनी सांगितलं, बघा आता ही चष्मा इकडे आहे टेबलावर, तुम्ही हे चष्मा बघता, तर चष्मा बघून कोणाची आठवण येते तुम्हाला? तर त्यांनी म्हटलं, प्रभुपाद तुमची आठवण येते. माझी आठवण काय येते? ते तरी चष्मा आहे आणि मी इकडे बसलोय, तर चष्माला बघून माझी आठवण काय येते तुम्हाला? त्याने म्हटलं, कारण हे चष्मा तुमचे चष्मा आहे. तर हे बघतो मी, अरे हे प्रभुपादांचा चष्मा आहे. हां, तर प्रभुपादांनी म्हटलं, बरोबर आहे. तसंच हे जे प्रकृती आहे, निसर्ग आहे, कोणाचं आहे? त्याने म्हटलं, कृष्णांचं आहे, भगवंतांचं आहे. हां,
तर ज्याप्रमाणे तुम्ही माझा चष्मा बघितलं, चष्मा बघून माझी आठवण केली, कारण हे चष्मा माझे आहे, त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्ही प्रकृती बघणार, निसर्ग बघणार, सगळं काय निसर्गामध्ये बघून तुम्हाला आठवण आलं पाहिजे की हे कोणाचं आहे, मालक कोण आहे, मालक भगवंत आहेत, तर भगवंतांची आठवण केली पाहिजे. ही पहिली महत्त्वपूर्ण गोष्टी प्रभुपादांनी सांगितली की ही प्रकृती भगवंतांची शक्ती आहे, भगवंतांची संपत्ती आहे, दैवी प्रकृती. ही प्रकृती दिव्य आहे, कारण ही भगवंतांची संपत्ती आहे. पहिली गोष्टी. मग श्रील प्रभुपादांनी त्यांना पुढे खूप काही सांगितलं, तर त्यांची गोष्टी जरा मी पुढे घेतो. आता समजा की कोणी एक व्यक्ती येत असेल, त्याला माहीत नाही की प्रभुपाद किती मोठे संत आहेत, किती परमहंस भक्त आहेत, त्यांना माहीत नाही. त्यांनी बघितलं चष्मा पडले कुठे, ते साफ करायला आले खोली, आणि त्यांनी असंच ते जे चष्मा होता टेबलावर त्याला फटकरून असंच फडकवलं आणि ते चष्मा तिकडे पडलं, तुटलं ते चष्मा. तर त्याचा परिणाम काय होणार? कारण त्यांनी एक शुद्ध भक्ताचं जे पदार्थ होतं त्याला त्याने एवढं नुकसान केलं आहे, पण त्याला माहीत नव्हतं. जर त्याला माहीत असेल तरी त्याला एक अपराध बसेल, कारण एक शुद्ध भक्ताच्या संपत्तीबद्दल त्यांनी असं केलं. असं वागायला नको होतं. कोणाचाही चष्मा असेल तर आम्ही असं नाही केलं पाहिजे. जर झालं त्यांनी काम, पण न जाणता पण त्याच्याकडून एक अपराध झालं. पण जर प्रभुपादांच्या शिष्याने कोणी असं केलं असेल, त्यांना माहीत होतं की हे प्रभुपादांची चष्मा आहे, आणि तरी त्यांनी दुर्लक्ष केलं, काळजी घेतली नाही, आणि टेबल साफ करताना ते चष्मा उडवून टाकलं, चष्मा कुठे पडलं, तर त्याचं अपराध आणि मोठं आहे की कमी आहे? मोठं आहे. का? कारण त्याला जाणीव आहे की हे चष्मा कोणाचं आहे? प्रभुपादांचं आहे, मोठे भक्तांचं आहे. त्याचप्रमाणे जे अज्ञानी लोक आहेत, जे ह्या प्रकृतीवर, निसर्गावर खूप नुकसान करतात, झाडं कापतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे यंत्र घेऊन खनन करून पूर्ण पृथ्वीचं नुकसान करतात, एवढं प्रदूषण करतात सगळीकडे, हवामध्ये, पाणीमध्ये, मातीमध्ये, सगळीकडे, तर ते भगवंतांच्या प्रकृतीबद्दल ते अपराध करतात. प्रकृतीबद्दल अपराध म्हणजे भगवंताबद्दल अपराध. पण ठीक आहे, अपराध तर बसतंच त्यांच्याकडे, पण त्यांना जाणीव नाही आहे, अज्ञानी आहेत, आध्यात्मिक ज्ञान त्यांच्याकडे नाही आहे, तरी थोडी तरी त्यांना सूट मिळेल. पण जे आध्यात्मिक लोक आहेत, जे भक्ती मार्गावर चालणारे आहेत, तर त्यांनी जर असं केलं आणि भगवंतांची जी संपत्ती आहे, भगवंतांची जी प्रकृती आहे, त्याच्याबद्दल दुर्लक्ष करून सगळं पूर्ण प्रकृतीमध्ये त्यांनी प्रदूषण केलं, नुकसान केलं सगळीकडे, तर त्यांच्यावर त्यांच्यातर्फे किती मोठं अपराध झालं आहे. त्यामुळे ज्यावेळी आम्ही भगवंतांच्या मार्गावर चाललो आहे, तर नक्की आम्ही जसं भगवंतांचा सन्मान करतो तसं भगवंतांची संपत्तीचं सन्मान पण आम्ही केलं पाहिजे. विनाकारण आम्ही भगवंतांची संपत्ती अर्थात निसर्ग किंवा प्रकृतीचं नुकसान नाही केलं पाहिजे. हे वनस्पती आहेत, झाडं आहेत, डोंगर आहेत, नदी आहेत आणि सरोवर, तालाब आहे, हे माती आहे, वारा आहे, हे सर्व काही भगवंतांची शक्ती आहेत. प्रकृती म्हणजे शक्ती भगवंतांची. भगवंत परमपुरुष आहेत आणि हे प्रकृती ज्यांची शक्ती आहे. तर प्रकृतीच्या बद्दल आम्ही असं दुर्व्यवहार जर केलं तर हे पण एक अपराध होतोय. आणि जे आध्यात्मिक मार्गावर चाललेत त्यांनी पण लक्ष दिले पाहिजे. फक्त एवढं बोलून होणार नाही की मी जप करतोय, मी कीर्तन करतोय, मी जन्माष्टमी मी जातोय, तेवढंच पुरणार नाही. आम्ही भगवंताने आम्हाला जे एवढं काही ऐश्वर्य दिलं आहे
एवढं झाडं बघा, किती ऐश्वर्य आहे, एक झाडामध्ये काय चमत्कार आहे. आम्ही कधी विचार करून बघितलंय का? एक झाड म्हणजे किती चमत्काराची गोष्टी आहे. हे गोष्टी आपण सर्वांनी ऐकली असेल नक्की, की एकदा नारद मुनी वैकुंठला जात होते. तर वैकुंठला जाताना ते त्यांचे नामस्मरण करत चालले होते आणि तिकडे एक मोचीला भेटले ते. तर मोचीला भेटून त्यांनी मोचीने नमस्कार केलं त्यांना. नमस्कार नारद मुनी, माझा प्रणाम स्वीकार करा, मला आशीर्वाद द्या. कुठे चाललात तुम्ही? मी भगवान नारायणचं दर्शन करायला वैकुंठमध्ये चाललो. असं का? खूप छान. तर माझ्यातर्फे पण प्रणाम अर्पण करा भगवंतांना. आणि त्यांना एक प्रश्न विचारा माझ्यातर्फे, की जन्म मृत्यूच्या चक्रापासून मी कधी मोकळं होणार, हे त्यांना विचारा तुम्ही. ठीक आहे, विचारतो. मग पुढे गेले. पुढे एक विद्वान बसले होते. ते त्यांच्या अभ्यासमध्ये खूप मग्न होते. तर नारद मुनीला बघितलं आणि नारद मुनीने म्हटलं, पंडित महाशय कसे आहेत तुम्ही? हो नारद मुनी, तुम्ही आलात, दंडवत प्रणाम केलं. कुठे चाललात? मी वैकुंठला चाललो भगवान नारायणचं दर्शन करायला. अच्छा, असं का? मग माझ्यातर्फे प्रणाम करा भगवंतांना. अरे हो, तिकडे जाताना तुम्ही त्यांना विचारा की माझा उद्धार कधी होईल, जन्म मृत्यूच्या चक्रापासून मी मोकळं कधी होणार. तर नारद मुनी म्हटलं ठीक आहे. आणि तिकडे गेले, भगवंताकडे पोचले. भगवंतांचं सानिध्य, त्यांचा संग प्राप्त झाला, त्यांची कृपा प्राप्त झाली आणि नारद मुनी खूप प्रसन्न झाले. आणि परत यायचं वेळ झाला तर नारद मुनीला आठवण आलं की अरे, आता मला ते 2 व्यक्ती भेटले होते, तर त्यांच्याबद्दल सांगितलं. एक मोची होता आणि तिकडे एक पंडित होते. तर दोघांनी तुम्हाला नमस्कार केलाय. हां, ठीक आहे, तर माझा आशीर्वाद त्यांच्यावर. हो, आणि त्यांनी एक प्रश्न पण विचारले की आमचं जन्म मृत्यूच्या चक्रापासून उद्धार कधी होणार, आम्ही मोकळं कधी होणार, मुक्तीची प्राप्ती कधी होईल. तर भगवंताने म्हटलं, तो जो पंडित आहे ना, मोठा विद्वान आहे, त्याला मुक्ती प्राप्त करायला अनेक जन्म लागणार आहेत. परंतु जो मोची आहे, त्याचा उद्धार ह्या जन्माचे अंतमध्ये होणार. त्याला आणि पुनर्जन्म घ्यायची गरज लागणार नाही. तर नारद मुनींनी ऐकलं. त्यांना पण आश्चर्य वाटलं. पण असं ठीक आहे, असं कसं? पण ठीक आहे, भगवंत म्हणत आहेत तर खरंच होणार. तर ते परत आले. परत येताना आधी त्यांनी विद्वानला भेटले आणि विद्वानने म्हटलं, अरे या नारद मुनी, कुठून? वैकुंठवरून आला का? भगवंतांचं दर्शन झालं का? हो हो झालं. कृपा प्राप्त झाली? हो हो हो. माझं प्रश्न विचारलं का? माझं नमस्कार दिलं? हो, तुमचं नमस्कार अर्पण केलं आणि भगवंतांना विचारलं तुमचं प्रश्न. आणि भगवंतांनी म्हटलं की त्या विद्वान पंडितना सांगा की मुक्तीसाठी त्यांना अनेक जन्म घ्यावं लागतील. तर त्या पंडितला थोडं राग आला. असं कसं शक्य आहे? मी एवढं विद्वान आहे, एवढं मंत्र वगैरे मला कंठस्थ आहेत, एवढं मी सगळं मंत्रतंत्र करतो आणि तुम्ही म्हणता की भगवंतांनी म्हटलं की मला अनेक जन्म लागतील मुक्ती प्राप्त करायला? नाही नाही नाही, असं शक्यच नाही आहे, तुम्ही खोटं बोलताय. आता असं सांगा, मी तुमची परीक्षा घेतो. ज्यावेळी तुम्ही तिकडे गेलात, तिकडे भगवंत काय करत होते? तर आता भगवंतांना माहीत होतं की असं हे दोघं प्रश्न विचारणार. तरी नारद मुनी ज्यावेळी तिकडून निघत होते, त्यावेळी भगवंतांनी नारद मुनीला सांगितलं, हो हो, 1 मिनिट थांबा नारद मुनी. जर त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारलं की तिकडे भगवंत काय करत होते वैकुंठमध्ये, तर त्यांना सांगा की सुईच्या छेदमधून मी एक दोरी काढत होतो म्हणून, एक हत्ती काढत होतो म्हणून सांगा, दोरी नाही, हत्ती. तर नारद मुनीला आश्चर्य झालं की असं कसं काय सांगायचं? ठीक आहे. तर ज्यावेळी त्या विद्वान पंडितने असं प्रश्न विचारलं, तर नारद मुनींनी सांगितलं की भगवंत एक सुईच्या छिद्रामधून ते हत्ती काढत होते. तर ते हसायला लागले पंडित. असं पण शक्य आहे का?
असं कसं होऊ शकते? एक सुईच्या छिद्रामधून आम्ही एक दोरी काढतो ना, असं हत्ती कसं जाईल त्याच्यामधून? नाही नाही नाही, मी विश्वास करत नाही. माझी मुक्ती ह्याच जीवनामध्ये होणारच आहे. मग नारद मुनींना समजलं की भगवंतांनी असं काय म्हटलं, कारण त्यांना श्रद्धा नव्हती. एवढं त्यांनी काही ते विद्वान होते, पंडित होते, सगळं काय त्यांना माहीत होतं, पण श्रद्धा नव्हती. श्रद्धा जर नसेल तर भगवंतांच्या मार्गामध्ये आम्ही कसं प्रगती करू शकतो? मग ते पुढे गेले आणि तिकडे मोचीशी भेट झाली. त्याने विचारलं, अरे म्हणजे या नारद मुनी, कृपा करून बसा. तर अनुभव कसं झाला? कृपा खूप प्राप्त झाली तुम्हाला तिकडे वैकुंठामध्ये? हो, भगवंतांची खूप कृपा प्राप्त झाली. तर माझं नमस्कार दिलं का त्यांना? हो हो. आणि माझी मुक्ती कधी होणार त्यांनी म्हटलं का? होय, भगवंतांनी म्हटलं, हे तुमचा शेवटचा जन्म आहे, आता पुनर्जन्म तुम्हाला घ्यावं लागणार नाही. तर ते नृत्य करायला लागले की भगवंत किती महान आहेत. माझ्यासारख्या पती जीवाला पण त्यांनी म्हटलं की एक जन्मामध्ये माझं उद्धार होणार आहे. अच्छा बघा, सांगा, भगवंत तिकडे काय करत होते ज्यावेळी तुम्ही गेला होता तिकडे? अहो, भगवंत एक सुईच्या छिद्रामधून ते हत्ती काढत होते. होय का? अरे बघा, माझा भगवंत किती आश्चर्यजनक कार्य करतात, किती मोठं चमत्कार आहे. आणि खूप नृत्य करायला लागले, माझे भगवंत किती महान आहेत. तर नारद मुनीने विचारलं त्यांना, तुम्ही विश्वास करता का? सर, सुईच्या छिद्रामधून हत्ती निघू शकते का? छिद्र एवढं लहान आहे, त्याच्यामध्ये हत्ती कसं जाणार? तुम्ही विश्वास करत आहात का मी जे बोलत आहे की भगवंत तसं करत आहेत? तर ते मोचीने म्हटलं, नक्की विश्वास करतो, आणि त्याच्यासाठी प्रमाण आहे मला. काय प्रमाण आहे? तर तिकडे एक वटवृक्ष होता. तिकडे ते वटवृक्षाचे फळांचे थोडे बी पडले होते. ते फळ त्यांनी काढलं आणि तिकडून त्यांनी एक बी काढली आणि सांगितलं, बघा, ही एक बी आहे. ही बी किती लहान आहे बघा, किती लहान आहे. आणि हे वृक्ष जे आहे किती मोठं आहे, एवढं मोठं आहे, खूप मोठं आहे. पण आधी एक वेळ असा होता ज्यावेळी वृक्षाचा आरंभ कसा झाला? या बी पासून झाला. तर भगवंतांनी हे एवढं मोठं वृक्ष, प्रचंड वृक्ष आहे, त्याला त्यांनी एवढं लहान बी मध्ये त्यांनी ठेवलंय. आता बी मधून एवढं मोठं वृक्ष उत्पन्न झालं, तर हे काय चमत्कार नाही आहे का? तर जर भगवंतांनी एवढं मोठं वृक्ष, एक झाड, त्यांनी एवढी लहान बी मध्ये टाकलंय, तर भगवंतांना सुईच्या नौकेमधून ते हत्ती टाकायला काय त्रास आहे? काय कठीण आहे? हे माझं भगवंतांचा चमत्कार आहे. आणि नारद मुनींना समजलं की भगवंतांनी असं का म्हटलं होतं, आणि त्याने त्या मोचीला आलिंगन केलं. खरोखर तूच भगवंतांचा भक्त आहेस. तर बघा, जे चमत्कारची भावना त्या मोचीच्या मनामध्ये आली की एक झाडाचे बीला बघितलं की बघा, एक बी पासून एवढं मोठं झाड उत्पन्न झालं, असं आम्ही कधी विचार केलाय का? आमच्या मनामध्ये कधी असं चमत्कारची भावना उत्पन्न होते का? आम्ही कितीदा बी बघतो, झाडं बघतो, पण विचार करत नाही, आहे ना, झाड आहे, बी आहे. पण त्या बी मध्ये भगवंतांनी एवढं मोठं झाड टाकलंय. अहो, चमत्कार. पण कधी आमच्या मनामध्ये चमत्कारची भावना येत नाही, कारण आम्ही लक्ष देत नाही, असं आम्ही विचार करत नाही, आम्ही भगवंतांना बघत नाही ह्या गोष्टीमध्ये. हे ज्या झाडाला बघितलं तर ही गोष्टी आम्हाला आठवण आलं पाहिजे. कुठे झाड आम्ही बघतो, भगवंतांचं आठवण आलं पाहिजे. ही गोष्टी आठवण ठेवा. तर बघा, सगळीकडे भगवंतांचा चमत्कार आहे. ज्यांच्याकडे डोळे आहेत ते बघू शकतात, ज्यांच्याकडे डोळे नाही आहेत, कितीही तर्क कुतर्क ते केलं तरी त्यांना समजणार नाही. आम्ही पण त्यांना किती समजवायचा प्रयत्न केले तरी ते ऐकणार नाही.
कारण त्यांचे जे संस्कार नाही आहेत, त्यांच्यामध्ये श्रद्धा नाही आहे. ते मोठे मोठे विद्वान पंडित असले तरीही जर त्यांनी स्वतःला नम्रतेने भगवंताच्या समोर येऊन हे चमत्कार नाही बघितलं त्यांना भगवंताच्या बद्दल श्रद्धा उत्पन्न होणार नाही. त्यामुळे जे लोक असं संशय करत असतात की भगवंत कुठे आहेत, प्रमाण आहे आमच्या समोर, निसर्गामध्ये आहे. प्रत्येक झाड, प्रत्येक पान, प्रत्येक घास, सगळं काही जे काही आम्ही बघतो, पाणीला बघतो, आम्ही पाणीचा स्वाद घेतो, प्रत्येक वस्तूमध्ये इकडे भगवंताचे उपस्थितीचं प्रमाण आहे. फक्त ती एक दृष्टी पाहिजे आम्हाला. त्यामुळे पर्यावरण आणि भगवंतांच्या मध्ये खूप घनिष्ठ संबंध आहे. तर आम्ही असं भेद करू नये. आता आम्हाला काय, आम्ही का परवा करायचं हे सगळं, आम्ही भक्ती करतोय नाही. पण जर आम्हाला खरोखर भगवंतांची सेवा करायची असेल, आमची दृष्टी संपूर्ण असली पाहिजे. आता बघा, प्रकृतीला आम्ही म्हणतो माता प्रकृती. तर प्रकृती माता आहे, तर पिता कोण आहे, वडील कोण आहेत, भगवंत. घरामध्ये जर फक्त आम्ही वडिलांची सेवा केली आणि आईच्या बद्दल दुर्व्यवहार केलं तर बरं आहे का? आहे का बरं? नाही. वडिलांची छान सेवा केली, त्यांची काळजी घेतली, खूप बरं आहे. पण वडिलांची छान सेवा करत करत आईनं आम्ही शिव्या दिले, आईनं आम्ही त्रास दिलं, जेवायला दिलं नाही, काय काय वेगवेगळे प्रकाराने त्रास दिलं, हे कसं काय बरं आहे? आई, ज्यावेळी तू स्वस्थ होतेस, तू तरुण होतेस, आम्हाला तू जेवायला दिलं, आता तू म्हातारी झालीस, आमच्यासाठी तू काही करू शकत नाहीस, तर तुझी पर्वा आम्ही करणार नाही, असं म्हणणं बरोबर आहे का? कुठच्याही सभ्य समाजासाठी हे योग्य आहे का? नाही. तर प्रकृती किंवा पृथ्वी ही पण माता आहे. आमच्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे की 7 प्रकारचे माता आहेत आमच्याकडे. आई, जन्म देणारी आई एक आई आहे नक्की. मग गाय आहे, गो माता, गाय पण आमची आई आहे. आणि तिसरे म्हणजे पृथ्वी, प्रकृती, हे पण आमची आई आहे, माता प्रकृती. तर आम्ही भगवंतांचं नामस्मरण करतो, सेवा करतो, आणि प्रकृती आमची आईची पर्वा करत नाही. आमची जी गोमाता आहे, गाय, त्यांची पर्वा करत नाही. तर मग कसं काय होईल? कसं कल्याण होऊ शकेल समाजमध्ये? सुख आणि समृद्धी कसं होऊ शकते? शक्य नाही आहे. त्यामुळे हे घनिष्ठ संबंध कसं आहे ते आम्हाला जाणून घेतलं पाहिजे. बघा, भगवान श्रीकृष्णांनी पण वृंदावनमध्ये स्वतःच्या उदाहरणाने आम्हाला शिकवलं की कसं आम्ही प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे, निसर्गाची काळजी कशी आम्ही घेतली पाहिजे. एकदा ज्यावेळी ते यमुनाची जवळ गेले होते, त्यांचे जे गाय वासरू सगळे होते त्यांच्याबरोबर, आणि त्यांच्यासोबत त्यांचे ग्वालबाल मित्र पण होते. आणि ते गाय गेले तिकडे आणि त्यांनी यमुनेचं पाणी पिलं, आणि तिकडे पाणी पिऊन सगळे बेशुद्ध होऊन पडले. आणि जे ग्वालबाल गेले होते त्यांचे मित्र कृष्णांचे, त्यांनी पण पाणी पिलं, ते तिकडे पण बेशुद्ध पडले. बेशुद्ध नाही, त्यांची मृत्यू झाली, असं वर्णन आहे. आणि भगवंताने बघितलं की अरेच्छा, हे काय झालं? भगवंतांची योगशक्तीमुळे ते पुनर्जीवित झाले, ते वेगळी गोष्टी. पण भगवंताने विचार केलं की असं काय झालं, हे कशामुळे झालं? हे सगळे असं पडलेत, बेशुद्ध होऊन पडलेत. मग त्यांनी बघितलं की यमुनेमध्ये खूप विष होतं, खूप विष आलं होतं पाणीमध्ये. आणि त्यांनी बघितलं की हे विषाचं कारण काय आहे. मग त्यांनी बघितलं, त्यांना समजलं, कारण भगवंत सर्वज्ञ आहेत, त्यांना सर्व काही माहीत आहे.
तर त्यांनी बघितलं की हे यमुनेच्या पाण्यामध्ये खाली एक भयंकर सर्प राहतो, ज्याचं नाव आहे कालिया, आणि खूप विष आहे त्याच्या फणामध्ये, आणि त्याच्यामुळे हे संपूर्ण पाणी जे आहे प्रदूषित झालं आहे. ह्याच्यामध्ये विष भरलं आहे, आणि विष एवढं भयंकर होतं की ते विषाचं वाष्पीकरण, पाण्याचं वाष्पीकरण होत होतं, आणि त्याच्यामुळे जे त्याच्यावरून जे पक्षी वगैरे उडत होते ते पण बेशुद्ध होऊन त्यांची पण मृत्यू होत होते, पाण्यामध्ये पडत होते. एवढी एक खतरनाक दशा होती तिकडे. तर भगवान श्रीकृष्णाने बघितलं, तर आता माझी प्रिय यमुना नदी आणि माझे प्रिय गाय आणि माझे प्रिय ग्वालबाल मित्र आणि माझं प्रिय वृंदावन धाम, ज्याच्यामध्ये एवढे सुंदर सगळे झाडं आहेत, वन आहेत, आणि हा कालिया येऊन सगळं प्रदूषण करत आहे इकडे. तर ते कदंब वृक्ष झाडावर चढले, आणि कदंब झाडावर चढून त्यांनी ते त्यांच्या कंबरेवर जे पट्टा होतं ते बांधलं, धोतर वगैरे बरोबर बांधले, आणि त्याने असं असं केलं. लहान होते त्यावेळी ते, आणि कदंब झाडावरून उडी मारली आतमध्ये यमुनेच्या पाण्यामध्ये. आणि एवढं जोरात आवाज आला तिकडे की खाली यमुनेची नदीच्या खाली राहणारा कालिया सर्पाला एकदम त्याला वाटलं की काय भूकंप झालं की काय, हे काय झालं, कोणी हे धाडस केलं माझ्या राज्यामध्ये येऊन असं सगळं कार्य करायची. त्याला खूप संताप आला. तो लगेच वर आला, आणि त्याचे डोळे लाल लाल, रागमुळे लाल लाल झाले होते. त्याचे 1000 फण असं असं हालत होते. आणि त्यांनी बघितलं त्याच्या समोर एक लहान मुलगा आहे, 7 वर्षाचा मुलगा, खूप सुंदर आहे. आणि एक क्षणासाठी अचानक तसंच तो कालिया उभं राहिला पाण्यामध्येच, की अरे एवढं सुंदर कोण आहे हो, कोण आहे, याचं नाव काय आहे. पण ह्यांनीच असं हे सगळं उपद्रव केलं याच्या पाण्यामध्ये, त्यामुळे मी आक्रमण करणार आहे. तर प्रहार केलं, प्रयत्न केलं. तर श्रीकृष्ण ते स्वतः त्यांचं बरोबर युद्ध करायला लागले. युद्ध म्हणजे काय, भगवंतांची लीला आहे. भगवंतांना पण वीररसाचं आस्वादन करायचं होतं. तर कधी कधी यमुनेच्या नदीमध्ये पण कालियाने भगवंतांना धरून ठेवलं, आणि तिकडे तोपर्यंत वृंदावनचे सगळे निवासी धावत पळत आले. अरे काय झालं, काय झालं. तिकडे त्यांनी बघितलं की ही सगळे बेशुद्ध पडले आहेत, आणि श्रीकृष्ण पाण्यामध्ये आहे, आणि माता यशोदा बेशुद्ध होऊन पडली, कारण त्यांचं मुलगा जे आहे तो पाण्यामध्ये आहे, आणि कालिया सर्पाने त्याला धरून ठेवलं आहे. काहीही होऊ शकतंय. आणि त्यावेळी भगवंतांनी बघितलं, ठीक आहे, आता माझे आई आणि सगळे व्रजवासी जे आहेत त्यांना एवढं कष्ट झालं आहे, तर त्यांना आणि त्रासमध्ये ठेवणार नाही मी. तर ते स्वतः मोकळं झाले, आणि त्या कालियाच्या फणावर चढून बसले, आणि कालियाच्या फणावर तर नृत्य करायला लागले. आणि नृत्य असं सुंदर नृत्य की कालिया ज्यावेळी फणावर उभं राहत होते, त्यांनी ते उडी मारली तिकडे, तर कालियाला वाटलं की वज्रपात झालं माझ्या डोक्यावर. आणि त्यावेळी ते एक फण त्याचं खाली झालं, दुसरं फण वर आलं. तर दुसऱ्या फणावर श्रीकृष्णाने उडी मारली. आणि उडी मारली म्हणजे कसं, खूप एक नृत्य, असं छान नृत्य केलं त्यांनी. आणि उडी असं असं मारत होते, आणि दुसऱ्या फण्यावरून तिकडं पण वज्रपात सारखं त्यांनी प्रहार केलं. बघणाऱ्या लोकांना असं वाटत होतं की श्रीकृष्ण किती सुंदर नृत्य करत आहेत म्हणून. मग तिकडे कालिया सर्पाला काय वाटलं की माझ्या 1000 फणांच्या वर वज्रपात चालू आहे, एकानंतर एक, एकानंतर एक. शेवटी एवढं सुंदर नृत्य करत 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 भगवंत वासुरी पण वाजत असतील नृत्य करताना. आणि मग कालियाच्या तोंडामधून सगळं रक्त बाहेर आलं. बेशुद्धाचे म्हणजे मृत्यूच्या द्वारावर उभा होता. त्यावेळी कालियाची अनेक पत्नी, नागपत्नी आले श्रीकृष्णांच्या समोर, कृपा याचना केली की आमचा जो
पती आहे, सर्प आहे, खूप द्वेषी आहे स्वभावाने, कृपा करा, त्याचं प्राण घेऊ नका तुम्ही, त्यांना वाचवा. तर भगवंतांनी त्यांच्यावर कृपा केली आणि कालिया सर्पावर पण कृपा केली आणि त्याला सांगितलं की आजपासून तू इकडे राहायचं नाही यमुनेमध्ये. हे यमुना नदी माझं खूप प्रिय आहे, तू दुसरीकडे जा समुद्रामध्ये. आणि त्यांना दूर कुठेतरी पाठवलं, त्यांनी पृथ्वीच्या कुठे कोपऱ्यामध्ये पाठवलं. तर ह्याच्यामध्ये ह्या लीलापासून आम्ही बहुतेक भरपूर काही शिकू शकतो. परंतु एक गोष्टी जी आहे पर्यावरणाच्या संबंधामध्ये, की भगवंतानी बघा की यमुनेच्या संरक्षणासाठी काय काय केलं. आत्ता पण यमुनेची दशा काय आहे. आपण जे वृंदावनला गेलं असेल, आपण बघा असेल, आता अनेक वर्ष झालं मी यमुनेमध्ये आंघोळ करत नव्हतो, कारण अनेक भक्त म्हणत होते हे यमुनाचं पाणीच नाही आहे, हे सगळं गटाराचं पाणी सोडत आहेत. आणि बाकी सगळे जे नदीचं पाणी आहे ते वेगळे वेगळे शेतामध्ये, उत्तर भागामध्ये सगळं देत होते. कारखाने, मोठे मोठे कारखान्याने देत होते. शहरांना पाणी पाहिजे म्हणून तिकडे देत होते. बांधारे खूप मोठे मोठे बांधले होते. त्यामुळे यमुना नदीचं प्रवाह खूप कमी झालं, नाहीच सारखं झालं ते. तर यमुना नदीचं पाणीच नाही आहे. तर तीच दशा झाली गंगाची. आणि त्याशिवाय दिल्लीमध्ये सगळीकडे लोक आपले गटाराचे पाणी जे आहे, गटाराचं जे काही असेल, घराचं सगळं काही नदीमध्ये सोडायचे. आजपर्यंत तसंच करतात लोक. आणि जे कारखाने आहेत ते पण त्यांचं जे काही उत्पादन असतं, जे कचरा वगैरे असतो, ते पण सगळं नदीमध्ये टाकतात. तर अशी दशा आहे. कुठची पवित्र नदी आमची, कुठचे स्थान, कसं भगवान श्रीकृष्णाने कसं यमुनाचं संरक्षण केलं होतं. आणि आम्ही बघा काय करतो. आम्ही म्हणतो आम्ही सगळे मोठं भक्त आहेत, आम्ही सगळे धार्मिक लोक आहेत. आणि बघा आमची जे पवित्र नदी आहेत, आमचे पवित्र स्थान आहेत, त्यांच्या प्रती कसं आम्ही दुर्व्यवहार करतो. ज्यावेळी 2 वेळी असं झालं की वृंदावनच्या जंगलामध्ये आग लागली आणि श्रीकृष्णाने स्वतः त्या आगला त्यांनी गिळून टाकलं, त्यांच्या भक्तांची रक्षा केली आणि जे वन होते वनांची रक्षा केली. आणि शेवटी श्रीकृष्णांनी फक्त वनांची नव्हे, गायांची रक्षा केली. तिकडे जेवढे जनावर होते, जे मोर पक्षी होते, हिरण होते, सर्वांची रक्षा केली त्यांनी. प्रत्येक दिवस ते गायांना घेऊन जायचे चारायला. आज एक दिवस गेले, एक वनामध्ये त्यांनी चारायला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वनामध्ये गेले. तिसऱ्या दिवशी तिसऱ्या वनामध्ये गेले. असं प्रत्येक दिवस वेगळे वेगळे वनामध्ये जाऊन गाय चारायला जायचे. आणि तोपर्यंत पहिल्या वनात येईपर्यंत तिकडे घास वगैरे सगळं झालेलं होतं. त्यामुळे परत त्या पहिल्या वनामध्ये आले. असं कुठे कुठच्याही वनाचं शोषण झालं नाही, कुठे कुठच्याही वनाचं नुकसान झालं नाही. भगवंताने काही झाडं कापली नाहीत, प्राण्यांना नुकसान कधी पोहोचवलं नाही. तर भगवंत आदर्श पर्यावरणाचे संरक्षक होते. स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी आम्हाला शिकवलं की कसं आम्ही पण पर्यावरणाची रक्षा केली पाहिजे. आता अनेक असे लोक आहेत, संस्था आहेत, ज्यांना पर्यावरणाची खूप काळजी आहे. ते खूप छान आहे आणि पर्यावरणाची काळजी करायला ते खूप कष्ट घेतात आणि ते प्रशंसनीय आहे. परंतु त्यांच्यामध्ये अनेक असे लोक आणि संस्था आहेत जे पर्यावरणाची रक्षा करताना पण भगवंतांना मानत नाहीत. ते म्हणतात आम्ही फक्त प्रकृती किंवा निसर्गाची काळजी घेणार, पर्यावरणाची काळजी घेणार, पण भगवंतामध्ये आम्ही विश्वास करत नाहीत. तर ही उलटी परिस्थिती झाली बघा. पहिले आम्ही काय सांगितलं होतं की जे भक्त आहेत, भगवंत म्हणजे वडिलांना मानतात, वडिलांची सेवा करतात,
पण आईच्या प्रती दुर्लक्ष करतात, दुर्व्यवहार करतात. आता हे जे संस्था वगैरे पर्यावरण मित्र वगैरे आहेत, पर्यावरणाची रक्षा करतात, भगवंतांना मानत नाहीत. म्हणजे आईची सेवा करतात, वडिलांच्या बद्दल दुर्व्यवहार करतात. तर कसं होईल? त्यामुळे कुठच्याही घरामध्ये मुलांनी आई वडिलांची दोघांची सेवा केली पाहिजे, दोघांना प्रसन्न ठेवलं पाहिजे. तर आई वडील पण मुलांना प्रसन्न ठेवू शकतील. तसंच या जीवनामध्ये, या प्रपंचामध्ये राहताना भगवंतांची सेवा पण केली पाहिजे. आणि भगवंतांच्या सेवामध्ये त्या दृष्टिकोनाने आम्ही प्रकृतीची काळजी पण घेतली पाहिजे. विनाकारण झाडं कापणे, विनाकारण जे गवताला आग लागणे. आमच्या गोकुळधाम प्रकल्पामध्ये जांबुटीच्या जवळ दरवेळी, आता पण थोडे वर्षापूर्वी, कोणी लोक ते येऊन गवतला आग लावून ठेवतात, कारण त्यांना सोपं होते. पुढच्या वर्षी त्याच्याने मग त्यांना शेती करायला होते. पण किती नुकसान होते. ते आग लागत लागत आमच्या जमिनीमध्ये येऊन आमच्या जे पीक आहे त्याला पण नुकसान करते. आणि किती प्रदूषण होत आहे. तर आम्ही सर्वप्रथम मातीचं प्रदूषण करतोय. कसं? आम्ही हे रासायनिक खताचा वापर करतो, रासायनिक कीटनाशकचा वापर करतो. आणि ह्याच्यामुळे मातीचं प्रदूषण तरी होतच, पण मातीमध्ये जे पाणी आहे त्याचं प्रदूषण पण होते. आणि ते पाणी आम्ही स्वतः पितो, तर पाणीचं पण प्रदूषण होत आहे मातीचे प्रदूषण केल्यामुळे. आणि मग ते जे आम्ही जे खूप विषसारखे रासायनिक कीटनाशक आणि खत आहे ते अन्नमध्ये, आमच्या भाजीपाल्यामध्ये येते आणि ते आम्ही खातो. ते सगळे विष आमच्या शरीरामध्ये जातं. त्यामुळे कॅन्सरसारखे अनेक रोग होतात. मी अनेक डॉक्टरांना विचारलो, आता एवढं कॅन्सरचे रोगी असतात, का असं झालं? पूर्वी आमच्या लहानपणामध्ये आम्हाला आठवण नाही की एवढं कॅन्सरचे रोगी होतात म्हणून. सगळ्यांनी मला उत्तर दिलं, एकच उत्तर दिलं, आमचं जेवण अशुद्ध आहे, त्यामुळे हे सगळं त्रास होत आहे. वेगवेगळे प्रकारचे रोग होतात सगळ्यांना. तर एवढे सगळे रासायनिक पदार्थ जे विष आहे ते आमच्या शरीरामध्ये जातात, तर मग रोग नाही होणार तर काय होणार? आरोग्य बरोबर कसं राहणार? आणि त्याशिवाय ज्यावेळी हे भाजीपाला आणि फळं वगैरे बाहेर येतात, तर त्यांना चमक द्यायला आणि रसायने पदार्थ टाकतात, चमक 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 करायला. मग आता ते सफरचंद वगैरे बघितलं तर चमक चमक दिसतं, भाजीपाला पण चमक चमक दिसतं. आणि त्यांना मोठं करायला ते इंजेक्शन देतात रासायनिक खताचं काहीतरी, ते एकदम मोठं होतात. एवढे कलिंगड वगैरे मोठे दिसतात, पपया वगैरे असतात मोठे दिसतात. काय काय लोक करत असतात, आश्चर्याची गोष्टी आहे. आणि हे सगळं आमच्या पोटात जातंय. तर त्यामुळे हे सगळं गडबड चाललंय. आम्हाला सगळ्यांना जाणीव असली पाहिजे. आणि खेड्यामध्येच खरोखर अनाजाचं उत्पादन होतंय, भाजीपाल्याचं उत्पादन होतंय. तर आपण सर्वांना हे खूप बरोबर छान माहिती असली पाहिजे. आणि त्याच्याशिवाय मातीमध्ये आम्ही काय काय टाकत असतो. आता बघा, आम्ही एवढे मोबाईल फोन वापरतो, एवढे सगळे पदार्थ वापरतो, मोटरसायकल, हे ते. आम्ही वापरल्यानंतर काय करतो, ते कुठे जातं आम्हाला काही पर्वा नाही आहे. शेवटी ते सगळं टाकून मातीमध्ये टाकतात. हे सगळं प्रदूषण मातीमध्ये जातंय. आम्ही विचार करत नाहीत. ज्यावेळी आम्ही विविध प्रकारचे पदार्थ वापरतो, आम्ही ज्यावेळी ते पदार्थ बनवायला किती पर्यावरणाला नुकसान झालं आहे, आणि आम्ही वापरायचं नंतर ज्यावेळी ते आम्ही टाकतो त्याच्यानंतर पण पर्यावरणाला किती नुकसान होणार आहे हे आम्ही विचार करत नाही.
मग पाणीचं प्रदूषण बघा, त्याचं मी उदाहरण दिलंच तुम्हाला. कसं आमचं गटरचं पाणी, आमचं शौचालयाचं पाणी, मलमूत्र आमचं सगळं आमच्या पवित्र नदीमध्ये जाते, किंवा आमच्या पवित्र कुंडमध्ये, किंवा आमच्या मातीमध्ये जे पाणी आहे त्याला प्रदूषित करते. त्यामुळे आम्ही जे बोरवेल टाकतो, आम्ही विहीर टाकतो, आणि आमचं जे शुद्ध न करता आमचं घराचं मलमूत्र वगैरे आहे सगळं, ते मग खाली मातीमध्ये जाऊन ते पण आमच्या जमिनीमध्ये माती आहे त्याला मिळतं आहे, आणि ते पाणी आमच्या विहिरीमधून आम्ही घेतोय. त्याच्यामध्ये पण आमचं आरोग्य बिघडतंय. आणि मोठे मोठे कारखाने पण नदीला प्रदूषित करतात. आणि शहरामध्ये, खेड्यामध्ये मोठे मोठे तालाब असायचे पूर्वी. आता बेंगलोरसारख्या शहरामध्ये एवढे तालाब असायचे पूर्वी. लोकांनी काय केलं, सगळं पाणी खाली केलं, आणि मनुष्याच्या लोभसाठी जे व्यापारी होते त्यांनी वेगळे वेगळे तिकडे हडप केलं जमीन, आणि तिकडे मोठे मोठे बंगले, घरं सगळं बांधकाम सुरू केलं तिकडे. आणि आता तालाबच नाही आहे. आता पाण्याची किती किती मोठी समस्या झाली आहे तिकडे. तर आमच्या लोभसाठी, स्वार्थासाठी आम्ही एवढं काही नुकसानाचे कार्य करतो, त्याची कल्पना पण लोकांना नाही आहे. तर आता पाणी प्यायला आमच्याकडे होणार नाही तर आम्ही काय भक्ती करणार? आरोग्य बरोबर नाही राहणार तर काय भक्ती करणार आम्ही? तर आता हवाला पण प्रदूषण किती करत आहे आम्ही. एवढं आमचे कारखान्यामधून, आमचे मोटरसायकल गाडीमधून एवढं प्रदूषण. आणि मग आमचं हे मोबाईल फोनचं सिग्नल आणि हे ते, त्याच्यामुळे पण आणि किती आकाशमध्ये आमचं प्रदूषण, वेगवेगळ्या प्रकाराचं प्रदूषण एवढं वाढलं आहे की ते अवर्णनीय आहे. आता सीमाच्या पलीकडे गेले आता. त्यामुळे सगळ्यांना एवढी काळजी आहे, पण या मार्गावर चालायला लोक तयार नाही आहेत. लोभ, स्वार्थ ह्याच्यामुळे सगळ्यांना प्रकृतीचं शोषण करायचं आहे, पैसे कमवायचं आहे, भोग करायचं आहे. आणि भगवंतांच्या प्रती आणि भगवंतांचे प्रकृती, त्यांच्या शक्तीच्या प्रती आम्ही किती अपराध करतो त्याचा विचार कोणी करत नाही. आणि त्या अपराधाचा परिणाम काय होणार वैयक्तिक आणि पूर्ण सामाजिक दृष्टीने त्याचा पण विचार कोणी करत नाही. त्यामुळे आमचं एक हे आमची मोठी जबाबदारी आहे. आमच्या खेड्यामध्ये पण आम्ही काय केलं पाहिजे? आता जर इकडे काय तालाब असतील तर तालाबाची संरक्षण आम्ही केलं पाहिजे. जर नदी असेल, नदीला प्रदूषित नाही केलं पाहिजे. आणि एक गोष्टी सांगतो, खूप महत्त्वाची गोष्टी सांगतो, ऐका. आम्ही सीमाच्या पलीकडे पाणी काढतो जमिनीमधून, भर 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 पाणी काढतो, आमच्या शेतीसाठी वापरतो. एवढं व्यर्थ जातं, वाया घालतो पाणी. आता मिळत आहे ना, काढत असतो आम्ही. आम्ही विचार करत नाहीत की आम्ही आमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांसाठी पण आम्ही ठेवलं पाहिजे. आम्ही सगळं स्वार्थासाठी सगळं खाली करून जातो, आणि येणाऱ्या पिढ्यांना पाणीच राहणार नाही तिकडे. काही विचार करत नाहीत भविष्यासाठी. आमचे जे पूर्वज होते ते आमच्याबद्दल त्यांनी खूप विचार केलं. त्यामुळे आमच्याकडे झाडं आहेत, फळं आहेत, अजून टिकलेले आहेत हे सगळे. अजून नदी आहेत शिल्लक. पण ज्याप्रमाणे आम्ही काम करत आहे तर आमचे येणारे वंशज जे आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय ठेवणार आहे? तर भरभर पाणी काढायचं नाही, पाणीचा वापर कमी करायचं. शेतीची पद्धत जी आहे ते जेवढं पाणी कमी पाणी लागते ते बघायचं, पाणी वाया घालायचं नाही. आणि अशी खूप मोठी गोष्टी आहे, ही मोठा विषय आहे. आणि मातीचं रासायनिक खताचा वापर करू नका. असे अनेक लोक आहेत जे सेंद्रिय शेती करतायत आणि त्यांना खूप फायदा होतोय. थोडं वेळ लागेल तुम्हाला परिवर्तन करायला, पण रासायनिक खताच्यामुळे किती नुकसान होतंय ते जरा तुम्ही आठवण ठेवा. पंजाबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात
शेती होते आणि तिकडे 5 नदी आहेत, मोठे मोठे नदी, पंचनद, त्याच्यामुळे पंजाब हे शब्द आलं. पंचनदी, पंचनद आणि पंजाब त्याचं अपभ्रंश झालं शब्दाचं. तर एवढं पाणी त्यांनी काढलंय, त्याचं वर्णन करू शकत नाही. आता पाणीच नाही आहे पंजाबमध्ये. दुसरी गोष्टी, एवढं रासायनिक खत वगैरे त्यांनी वापरलंय, कीटनाशक आदी. तिकडे एवढे मुलांचे जन्म जे आहेत, कोणी अपंग, कोणी काय वेगवेगळे प्रकारचे रोग. कशामुळे? कारण त्यांनी माती, वारा आणि जमीन, हे पाणी त्याला खूप प्रदूषित केलेलं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या गावाचं संरक्षण केलं पाहिजे. आमच्या हातात आहे. फक्त शासन आणि सरकारवर आम्ही अवलंबून राहून चालणार नाही. आम्ही पण नागरिक आहे. आम्ही स्वतःची पण जबाबदारी घेतली पाहिजे. आमच्या गावाचं संरक्षण आम्ही स्वतः केलं पाहिजे. आम्ही पण झाडं लावली पाहिजेत, झाडांची काळजी घेतली पाहिजे आणि मातीचं नुकसान नाही करायचं, पाणीचं नुकसान नाही करायचं, वाऱ्याचं नुकसान नाही करायचं आणि त्यासोबत नामस्मरण करत राहायचं, भगवंतांची भक्ती करत राहायची. मग बघा, संपूर्ण दृष्टीने जर आम्ही पुढे गेलो तर पूर्ण जगाचं किती कल्याण होणार. आणि निळजी गाव काय, प्रत्येक गाव आमचं असंच वैकुंठ होऊन जाणार. त्यामुळे कृपा करून ही सगळ्या गोष्टी आठवण ठेवा. पूर्वी काय व्हायचं माहित आहे का तुम्हाला? पूर्वी प्रथा अशी होती, 3 प्रकाराचे वन व्हायचे: श्रीवन, तपोवन आणि महावन. महावनमध्ये सगळे जंगली प्राणी राहायचे, वेगळे प्रकारचे झाडं. तिकडे कोणी जायचं नाही, ते फक्त प्राण्यासाठी. दुसरं आहे तपोवन, ज्या ठिकाणी ऋषीमुनी राहायचे, त्यांच्यासाठी जे काही गरज आहे तेवढं तिकडे राहायचे आणि ते जगायचे तिकडे. तिसरं होतं श्रीवन. श्रीवन म्हणजे ते जे गावाच्या परिसरामध्ये असायचं आणि ते पंच आणि गावाचे लोकच त्याचं देखरेख करायचे आणि ते जंगलांचं, वनांचं काळजी घेऊन संरक्षण करायचे. ते त्या वनामधून खूप एक नियंत्रित पद्धतीने ते त्याचा वापर केला जात असतो. कोणाला लाकूड पाहिजे, कोणाला फळं पाहिजेत, कोणाला काय पाहिजेत, तर ते प्रत्येक खेडेगावमध्ये एक वन असलं पाहिजे आणि त्या वनाची काळजी गावकऱ्यांनी केली पाहिजे. त्याशिवाय गायांची रक्षा करायची असली आम्हाला, आणि ते केलंच पाहिजे, भगवंतांनी स्वतः केलं होतं, गाय राण्याची रक्षा केली पाहिजे. आता गायीची सेवा करणे म्हणजे एवढं अवघड का झालंय, एवढं महाग का झालंय? शेतकरी का गाय बैलांना विकत आहेत, कत्तलखान्यामध्ये का पाठवत आहेत? कारण खूप महाग झालंय, त्यांना परवडत नाही. का परवडत नाही? कारण आमचे गायरान गायब झाले. श्रीकृष्णांना काही खर्च करायची गरज पडली नाही. वेगळे गायरान होते, एवढे वन होते त्यांच्याकडे. आता आमच्याकडे गायरान राहिलेच नाहीये, त्याचं अतिक्रमण झालं आहे. वेगवेगळे स्वार्थी लोकांनी, कधी शासनाने, सरकारने पण असं केलं. तर गावकऱ्यांनी सगळ्यांनी, पंचांनी मिळून, सगळे शेतकरी, गावकरी सगळे मिळून गायरानाची रक्षा करा. आमचे जे जवळपास वन आहेत ते स्थापित करा. जर नसतील तर तुम्ही सुरू करा वन. आणि तसं पाणी, वारा, माती सगळं काही त्याचं पण काळजी घ्या. हो, आणि आवाज पण कमी करा. उगीच बूम 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 हॉर्न मारायचं, जोर जोरात आमचे कार्यक्रम करायचे. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो, आमचे पंडालचे कार्यक्रम असतात की ऐका बघा, साऊंड सिस्टमवाला, तुम्ही नेहमी जात असता ना कुठे कार्यक्रमासाठी, जेवढी गरज असते ना तेवढाच आवाज असला पाहिजे. खूप जास्त जोरात करायचं नाही. सगळीकडे जिकडे मी जातो, खेड्यामध्ये पण, बेळगावमध्ये, संपूर्ण भारतामध्ये एवढं जोर जोरात आम्ही आवाजने लावतो
त्याची गरज नाही आहे. उगीच हे ध्वनीचं आकाशाचं प्रदूषण होतंय, आमच्या कानासाठी पण बरोबर नाही आहे. आणि आनंद पण येत नाही. जर आम्ही कीर्तन करत असतो तर ते थोडं मधुर वाटलं पाहिजे कानाला. एवढं जोरात असलं तर ते पण बरं वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रकाराचं प्रदूषण आम्ही कमी केलं पाहिजे. आणि प्लास्टिकचे जे पिशवे असतात, खूप सावकाश, सावधान राहा. हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये खूप 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 नुकसान होतं आहे. इकडे तिकडे आम्ही प्लास्टिकची पिशवी टाकतो विचार न करता, आणि गाय इकडे तिकडे चारत असतात, ते पिशवी खातात तोंडामध्ये, त्यांना ते रुचकर वाटतं, ते गिळतात, त्यांच्या पोटामध्ये जात आहे ते, आणि त्यांची मृत्यू होते. तर गोहत्या होते ह्याच्यामुळे. त्याशिवाय मातीचं प्रदूषण होतं आहे. त्यामुळे हे सगळं आम्ही हळूहळू बदललं पाहिजे. प्लास्टिक पिशवीच्या शिवाय आम्ही कागद वापरायला पाहिजे, किंवा कापूस किंवा कपड्याची काही थैली किंवा असं काही पिशवी केली पाहिजे. असं काहीतरी मी मार्ग काढलं पाहिजे. त्यामुळे ही पर्यावरणाची एक अनुकूल वृत्ती जी आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये असली पाहिजे. आणि जसं मी सांगितलं, धर्माच्या प्रती खूप घनिष्ठ संबंध आहे, आणि आम्हाला पण मनामध्ये खूप प्रसन्न वाटेल जर आम्ही असं केलं तर. त्यामुळे हे नम्र विनंती आहे सर्वांना, कृपा करून जे काही मी आज बोललोय ते लक्षात ठेवा, आणि आमचे आई आणि वडील दोघांची सेवा छान करा. आई म्हणजे प्रकृती, आई म्हणजे गाय, आणि आई म्हणजे आमची आई, जन्म देणारी आई. वडील म्हणजे भगवंत आणि जन्म देणारे वडील. त्यांचं सगळ्यांची काळजी करा, घ्या, आणि भक्ती करा, आणि आनंदाने राहावा. पूर्ण गावाला वैकुंठ बनवा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. साऊंड सिस्टम तुम्हाला वाईट वाटलं नाही ना, बोललो, थोडा सुझाव दिलं. आठवण ठेवा आता पुढच्या कार्यक्रमामध्ये. आणि आता मी गेल्यानंतर पण मी ऐकणार आता साऊंड किती उंच आहे म्हणून. ठीक आहे. हरे कृष्णा. थोडं जास्त लांब झालं प्रवचन. हरे कृष्णा. धन्यवाद. सर्वांना अमृतवाणी आवडली. महामंत्र म्हणायचा, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे हरे म्हणजे वाक्य सांगायचे.